दीपावलीनंतर येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत आजपासून कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू झाले आहे। मात्र सुट्ट्यांपूर्वीच्या तुलनेत कांद्याच्या दरात केवळ 150 ते 200 रुपयांची किरकोळ सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। सुट्ट्यांपूर्वी बाजारात कांद्याचे सरासरी दर प्रति क्विंटल 700 ते 800 च्या जवळपास होता। आज लिलाव सुरू झाल्यानंतर दरात थोडी सुधारणा होऊन सरासरी भाव 850 ते 900 पर्यंत पोहोचले आहे। मी शेतकरी नागडे येथील रहिवासी आहे। माझं नाव भास्कर मुरलीधर साताळकर। दिवाळीच्या अगोदर सुद्धा कांदे विकले होते मी। 700-750 रुपये कांदे जात होते। आज 800 सव्वा 800 रुपये जाते, म्हणजे फारशी काही सुधारणा झालेली नाही। त्यामुळे त्याच्यात नुकसानच खूप झालेलं आहे, शेतकऱ्याचे सडघाण खूप झालेली आहे। त्याच्यात हे काही समाधानकारक भाव आहे असं काही वाटत नाही। शासनाला ही एवढी विनंती आहे आमची का बाबा याच्यात काहीतरी सुधारणा झाली पाहिजे आणि शेतकरी जगला पाहिजे, ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे बा असं। मी आज येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदे विकण्यासाठी आणले होते। माझे कांदे आज 871 रुपये गेले आणि हेच कांदे दिवाळीच्या अगोदर विकले मी, त्यावेळेस 750 विकले। म्हणजे बाजारात काही जास्त सुधारणा झालेली नाही। माझी सरकारला एक विनंती आहे की बाजार म्हणजे जास्त घ्यायला पाहिजे आणि जे दुष्काळ निधीचे जे पैसे आहे ते सरकारने त्वरित शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केले पाहिजे। आज 10 दिवसानंतर दीपावली 10 दिवसानंतर मार्केट सर्वकडे चालू होत आहे। आज 27 तारीख आहे, सोमवार। तरी आज मार्केटमध्ये बंद होण्याच्या पहिली आणि आता चालू झाल्यानंतर मार्केटमध्ये 200 ते 300 रुपये सुधार आहे। याला सर्वत्र कारण आहे पाऊस। सोलापूर जिल्हा, नगर जिल्हा, नाशिक जिल्हा, धुळा जिल्हा सर्वीकडे पावसाने लाल मालचे खूप अतोनात नुकसान झालं आहे। तरी जो बी आता लाल कांदा उर्वरित शिल्लक असन तो बी शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने माल विकावा। घाई न करता माल न विकू नये। शांततेने माल विकला तर त्याला चांगले बाजारभाव येतील।